मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे पाठीमागील बाजूला हुक आणि लूप पट्टी कशी जोडायची असते, डिझाईन आपल्याला कशा पद्धतीने बनवायची आहे, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। आता इथे आपल्याला ब्लाऊजची तयार उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं। इथे मी 14 ठेवलेला आहे। शोल्डर 6 इंच आहे। मुंडा 6 इंच आहे। जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडासुद्धा ठेवलेला आहे। आता इथे घडी माझी 9 इंचाची आहे आणि 2 इंच जास्तीचं घेतलेलं आहे। शिलाई मार्जिन लागतं आपल्याला, त्यासाठी तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे। आता गळा रुंदी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। 4 इंच तयार होणार आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तयार गळा अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। लाईन ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी सुद्धा लाईन ओढून घेतली। इथे मी गळा अशाच पद्धतीने ठेवणार आहे चौकोनीमध्ये। आता हा गळा इथे मी कट करून घेते। इथे मी चौकोन बरोबर अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती ठेवून ही आपली सुईची बाजू आहे। सुईच्या बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत। म्हणजे काय होतं, कपडा सरकत नाहीये आणि शिलाई करायला सुद्धा एकदमच सोपं जातं त्यासाठी। इथे सुद्धा मी पूर्ण अशा पिना लावून घेतल्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती। आता इथे आपल्याला अर्धा इंच पकडायचं आहे। अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला इथे पूर्ण ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं गळ्याच्या बाजूला। आता इथे आपल्याला कमरेच्या सुद्धा बाजूला अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी पिना काढून घेते। आता इथे सर्वात आधी जेवढा आपला ब्लाऊज पीसाचा कपडा आहे, म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा कट करून घेते। हे अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे। म्हणजे काय होतं, पलटी करायला सोपं जातं। इथे आपला गळ्याचा सुद्धा आकार असा व्यवस्थित येऊन जातो, त्यासाठी असे थोडे थोडे अंतरावरती कट देऊन घ्यायचे सावकाशमध्ये। आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचं। आता इथे दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा, अस्तर आणि ब्लाऊज पीसाचा कपडा। आणि सर्वात आधी इथे आपल्याला पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपला गळा आहे त्या पद्धतीने एकदम कडेकडेला इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली। व्यवस्थित झालं। आता इथे कमरेच्या सुद्धा बाजूला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। एकसारखं पकडायचं आहे। व्यवस्थित जोडून झालेलं आहे। आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचं पूर्ण। ज्या पद्धतीने आपल्या इथे आकार आहे मुंडा शोल्डर, त्या पद्धतीने इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना, तेवढा इथे सावकाशमध्ये आकारानुसार इथे मी कट करून टाकते। कट करून झालेला आहे, बघू शकता व्यवस्थित झालेला आहे। आता इथे काय करायचं आहे, मध्यावरती अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। बरोबर मध्य झाला पाहिजे त्यानुसार, कमी जास्त होऊ देऊ नका फक्त। आणि एक मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं, व्यवस्थित होऊन जातं। आता हे मधून कट करून घ्यायचं आहे। कट करून झालेलं आहे। हे अशा पद्धतीने कट करून झालं। आता इथे पाठीच्या बाजूची आपली गळ्याची पट्टी निघालेली आहे, बघू शकता। इथे एका लाईनीमध्ये कट करून घेते। आता थोडंसं वरच्या बाजूला सोडून द्या आणि खालच्या बाजूला सुद्धा थोडंसं सोडून द्यायचं आणि जास्तीची थोडीशी अशी कट करून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने कट करून झालेला आहे। आता इथे आपल्याला पोटली बटन सुद्धा तयार करून घ्यायचे। इथे मी थर्माकोलचे बॉल वापरणार आहे। आता सर्वात आधी पूर्ण पॅक करून घ्यायचं।
इथे मी सर्वात आधी पूर्ण असं पॅक करून घेतलं. आता हे जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी आणखीन पोटली बटन तयार करून घेतले. आता हे आपल्याला ह्या बाजूला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे हुकाच्या बाजूला जोडून घ्यायचे वरच्या बाजूला सर्वात आधी पट्टी जोडण्याआधी. अंतर तुम्ही एकसारखं सुद्धा ठेवू शकता किंवा समान मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती अंतरावरती जोडून घ्यायचे आहेत आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये. इथे मी पूर्ण पोटली बटन जोडून घेतले. आता जेवढं जास्तीचं आहे पोटली बटनच्या बाहेरचा कपडा तेवढा इथे मी कट करून टाकला. आता इथे काय करायचं, पट्टी जोडून घ्यायची, थोडीशी अशी घडी करून घ्यायची एकसारखी आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आणि खालच्यासुद्धा बाजूला एकदा अशी घडी करून घ्या एकसारखी एका लाईनीमध्ये. फक्त खेचू नका, नाही तर कमी जास्त होऊ शकतं. हे पहा पूर्ण पट्टी जोडून झाली एकसारखी. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची, पट्टीवरती दाबटीप आपली बसली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे पोटली बटनचे धागेसुद्धा पूर्ण आतल्या बाजूला जातात, वरच्या बाजूला तुम्हाला दिसणार नाहीत. आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्या एकसारखी आली पाहिजे दोन्हीसुद्धा बाजूंची. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता परत एकदा दाखवते. हे पहा असं पकडायचं, एकदा घडी करून घ्यायची आणि परत एकदा. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला बरोबर अशी मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, धागे दिसणार नाहीत तुम्हाला, पोटली बटनसुद्धा पूर्ण पॅक होऊन जातील त्यासाठी. हे पहा व्यवस्थित झालं. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता ह्यासुद्धा बाजूला अशी पट्टी जोडून घ्यायची, उलट बाजूने जोडावी लागते आणि वरच्या बाजूला काढून घ्यायची. हे पहा असं घडी करून घ्या आणि अशी शिलाई देऊन घ्यायची. खालीसुद्धा काय करायचं, एकदा घडी करून घ्यायची, म्हणजे काय होतं पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते. दाबटीप टाकून घेते. आता इथे मी सुईच्या बाजूने घेतलेला आहे. अशा पद्धतीत एवढं मी शिलाईमध्ये पकडलं. आता अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, म्हणजे धागेसुद्धा दिसणार नाहीत आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरीसुद्धा चालतं. बघू शकता पट्टी जोडून झाली अशा पद्धतीने. इथं आपण जोडून घेतलं. आता ठेवून बघायचं, फक्त जोडताना खेचू नका, नाही तर कमी जास्त होऊ शकतं इथे. त्यासाठी एकसारखं जोडलं गेलं पाहिजे आपलं, ते लक्षात ठेवत जा. आता इथे एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आणि जवळजवळ करून घ्या, नाही तर काय होईल तुमचं ना पाठीमागच्या बाजूला हुक उचललं जाईल. त्यासाठी जवळ अंतर ठेवायचं. 4 बसवले तरीसुद्धा चालतील, जवळजवळ ठेवू शकता. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं एकसारखं. वरच्यासुद्धा बाजूला एकसारखं झालं पाहिजे आणि खालच्यासुद्धा बाजूला एकसारखं झालं पाहिजे आणि मध्यभागीसुद्धा एकसारखं झालं पाहिजे. आता इथे काय करा, त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. अंतर फक्त जवळ ठेवा, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. थोडंसं बंद करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं, परत एकदा थोडंसं बंद करून घ्या आणि मध्यभागी बरोबर एक शिलाई देऊन घ्यायची. हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालं. दोन्हीसुद्धा बाजू कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, नाही तर काय होईल हुक उचललं जाईल. त्यासाठी एकसारखं झालेलं आहे बघू शकता. आता मध्यावरती घडी करून घ्या टक्स मार्किंग करण्यासाठी. ह्यासुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची आहे. अशी घडी करून घ्या, बरोबर मध्यभागी मार्किंग करून घ्यायचं. आता उंचीला गळ्याची जेवढी उंची तयार झाली तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच नेहमीप्रमाणे. हे पहा त्याच्या लाईनीमध्ये बरोबर घ्यायचं. आता इथे अशा पद्धतीने पकडा आणि खालच्या बाजूने अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे, किंवा अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं तरीसुद्धा चालेल आणि वरच्या बाजूला कमी करून घ्या. ती पद्धतसुद्धा वापरू शकता तरीसुद्धा चालेल. ह्यासुद्धा बाजूला तीच पद्धत, अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं तरीसुद्धा चालेल आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. परत पूर्ण पॅक करून घ्यायचं कमरेच्यासुद्धा बाजूला. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे आपल्याला हुक जोडण्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने ह्यावरती मार्किंग केलं त्याच पद्धतीने एकसारखं दोन्हीसुद्धा मार्किंग आपल्या इथे झालं पाहिजे. त्यानुसार तुम्ही ते हुक जोडू शकता. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हुक ना बरोबर असे मध्यभागी जोडून घ्या, जास्त बाहेरच्या बाजूला सुद्धा जोडायचे नसतात. आता इथे मी लेस जोडून घेते. सर्वात आधी थोडीशी घडी करून घ्यायची आणि ज्या पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने बरोबर अशी इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी पूर्ण गळ्याला लेस जोडून घेते. डबल शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल. एक बाजू व्यवस्थित झालेली आहे.
तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूला लेस पूर्ण जोडून घ्यायची आहे. आता ह्यासुद्धा बाजूला पूर्ण लेस आपल्याला ज्यानुसार आपल्या इथे गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने लेस फक्त फिरवत घ्यायची आहे. म्हणजे लेस परफेक्ट गळ्याच्या आकारानुसार इथे जोडली जाते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, थोडंसं कट करून घेते जास्तीचं आणि अशी घडी करून घ्यायची आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. इथे आपली दोन्हीसुद्धा बाजूनं पूर्ण लेस अशी जोडून झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता इथे ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू ठेवून सुद्धा आपण बघू शकतो ह्याच्यावरती एकसारखं झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा लेस जोडू शकता. सुंदर अशी आपली ते डिझाईनसुद्धा तयार होते. पोटली बटनसुद्धा जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे हुक लावल्याच्या नंतर किंवा जोडल्याच्या नंतरसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतील त्यासाठी. आणि एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा नक्की पद्धत वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.